एक माकड होता, एक उंदीर आणि एक होती छोटीशी मनीमाऊ. ही खूप चांगले मित्र होते. जंगलात राहायचे, दिवसभर एकत्र खेळायचे, एकत्र जेवायचे. एकदा तिघांनी ठरवलं, आपण आज जेवायला काहीतरी वेगळा बेत करूया. काय बरं करावं? उंदीर म्हणाला, खीर, खीर करूया का? तिघांना बेत पसंत पडला. माकडानेही वाण्याच्या दुकानातून रवा पळवून आणला. मनीमावने छुपत जाऊन दूध आणले आणि उंदीर मामाने साखर आणली. झालं, सगळे जिन्नस जमले. रवा, साखर आणि दूध. मस्तपैकी जंगलात त्यांनी चूल पेटवली, पातेलं ठेवणं आणि मस्त खीर उकळायला लागली. खिरीचा घमघमाट सगळीकडे पसरला. तिघांना तर छान भूक लागली होती. पण इतकी गरम गरम खीर खाणार कशी? तोंड भाजेल ना? मग काय बरं करावं? मनीमाऊ म्हणाली, मी ना थोडा वेळ आराम करते, तोवर माकडदादा आणि उंदीर मामा तुम्ही दोघं नदीवर जाऊन अंघोळ करून या. माकड म्हणाला, अगं तू पण चल. मनीमाऊ म्हणाली, नको नको, मला ना बरं नाही वाटते, मी जरा इथेच थोडा वेळ आराम करते, तुम्ही दोघं जा ना, मस्त अंघोळ करून या. माकडदादा आणि उंदीर मामा दोघं चालले तुरतुर तुरतुर चालत नदीवर. इकडे मनीमाऊ खिरीच्या पातेल्या शेजारीच चुलीजवळ अशी मस्त झोपली होती. खिरीचा वास तर दरवळतच होता. मनीमाऊला असं झालं, थोडीशी चाखून बघूयात का खीर? एक चमचा खाल्ल्याने काय फरक पडतोय? तिनं हळूच झाकण उघडलं. चमच्याने थोडीशी खीर चाटून बघितली. आहाहा, काय चविष्ट झाली होती खीर. मनीमाऊला हवेना. तिने अजून एक चमचा चाटून बघितली. तिच्या तोंडाला पाणी सुटलं. एक चमचा, एक एक चमचा, एक एक चमचा करत आपल्या मनीमाऊने सगळी खीर संपवूनच टाकली. ओहो, ढेकर दिली. पोट तर तिचं टम्म भरलं. बघते तर काय, पातेल्यातली खीर संपून गेली. ती घाबरली. त्या उंदीरमामा आणि माकडदादा आल्यावर त्यांना काय सांगायचं? काय सांगायचं ते बघू नंतर, असा विचार करून तिने परत झाकण तसंच ठेवून दिलं आणि झोपेचं सोंग घेऊन पळून राहिली. थोड्या वेळाने उंदीरमामा आणि माकडदादा निस्ता अंघोळ करून आले. इतकी भूक लागली होती, आता छान खीर खाऊ म्हणून त्यांनी मनीमाऊला उठवलं. मनीमाऊ उठली. मनीमा आळोक्या पिळोक्या देत म्हणाली, आलात का? चला आता खीर खाऊया. पातेल्यावरचं झाकण काढलं. बघितलं तर काय, खीर कुठे? ए मनीमाऊ, अगं आपली खीर कुठे? खीर पातेल्यात तर असेल ना? मला नाही माहिती. उंदीरमामा म्हणाला, अगं याच्यात खीरच नाहीये. मनीमाऊ म्हणली, हां, खीर नाहीये? असं कसं काय? तिने पातेल्यात डोकवायचं नाटक केलं. पण हेच खरंच की आपली खीर कुठे गेली? माकडदादा रागावला. बोलला, मनीमाऊ, तू इथेच बसली होतीस ना पातेल्या शेजारी, मग कोण बरं येऊन आपली खीर खाऊन गेलं? मला नाही रे माहीत माकडदादा, मला ना गाढ झोप लागली होती. कोण आलं, कोणी खीर खाल्ली मला काही माहिती नाही. उंदीर मामाचं मात्र लक्ष मनीमाऊच्या टंभ फुगलेल्या पोटाकडे गेलं. त्याच्याबरोबर लक्षात आलं की हा डाव खरा मनीमाऊने साधलाय आणि पक्का चोर कोण ते मनीमाऊ. उंदीर मामा म्हणला, हे बघ मनीमाऊ, खरं सांग, तू खीर खाल्लीयस का नाही खाल्लीयस? मी नाही खीर खाल्ली, मी कशी तुम्हाला सोडून खाईन, मी तर इथेच झोपले होते. माकडदादा म्हणाला, हो काय, चला चला नदीवर जाऊया, मग कळेल घरात चोर कोण येते. माकडदादाने एक घागर घेतली आणि मनीमाऊ, माकडदादा, उंदीरमामा तिघं चालत चालत नदीवर गेले. माकडाने काय केलं, ती घागर पाण्यात टाकली आणि बसला की घागरीवर आणि म्हणाला, होप 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 करी वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी. घागर मुळीच बुडाली नाही. मग माकडाने पण टुमकन उडी मारून परत जमिनीवर आला आणि उंदीर मामाला म्हणला, तू बस आता. उंदीर मामा उडी मारून घागरीवर चढला आणि म्हणाला, ची 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 ची, मी खीर खाल्ली तर बुडगो घागरी. घागर मुळीच बुडाली नाही. मग उंदीर मामाने पण उडी मारून परत आता आली जमिनीवर आला. मांजरीची पाळी. मांजर आधीच घाबरली होती. तिला माहीत होतं आपण खीर खाल्लीये. अरे बापरे, घागर बुडाली तर काय होईल? माकडदादा म्हणाला, मनीमाऊ, बस घागरीवर. ती म्हणाली, नाही रे, मी खीर खाल्लीच, कशाला बसू घागरीवर? माकडाने आणि उंदीरमामाने दोघांनी मिळून मनीमाऊला घागरीवर बसवलं. मनीमाऊ भीतीने थरथरा कापू लागली आणि कापऱ्या आवाजात म्हणायला लागली, म्याव म्याव, मी खीर खाल्ली तर बुड घागरी. मनीमाऊ थरथरायला लागली, त्याच्यामुळे खालीची घागर पण थरथरायला लागली. घागर हलल्यामुळे घागरीत पाणी शिरलं. पाणी शिरल्यावर घागर उलटी झाली आणि घागर आणि मनीमाऊ दोघी पाण्यात बुडायला लागल्या.
मनीमाऊ घाबरली, ओरडायला लागली, माकडदादा, उंदीर मामा, मी खीर खाल्लीये रे, मी चोर, मला वाचवा आणि तर मी पाण्यात बुडून जाईन. माकडानी आणि उंदीर मामाने हाताला धरून चोराला बाहेर काढलं. काय ग मनीमाऊ, सगळी खीर खाल्लीस आणि सांगतेस मला माहिती नाही, का खोटं बोलतेस? मनीमाऊ म्हणाली, चुकलंच माझं, मी परत असं करणार नाही, एकटी खाणार नाही, मला माफ करा ना. माकडदादा, उंदीर मामा दोघांनी तिला माफ केलं. तिघांनी परत सामान आणलं, छान खीर बनवली. आता मात्र तिघांनी बसून आनंदाने खाल्ली. म्हणून बरं का मुलं, कधी मैत्रीमध्ये, घरामध्ये कोणाशी खोटं बोलू नये आणि चोरी Like, करू नये. share, and subscribe channel.